आज इंदापूरकरांनाच नव्हे तर राज्यभरातील वारकऱ्यांना आनंद देणारा क्षण म्हणजे इंदापूरच्या वेशीवर तुकोबारायांच्या पालखीनं प्रवेश करतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। जणू वरुण राजानं पर्जन्य छायेचा प्रसाद या निमित्ताने दिला अशीच भावना राज्यभरातील हजारो वारकऱ्यांची झाली आणि येथील निराडाव्या कालव्याचा पूल या पावसातच पालखीने चढला। यानंतर याच ठिकाणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या रथाचं सारथ्य केलं आणि त्यानंतर पावसातच हा रथ भवानीनगरच्या विश्रांतीकडे रवाना झाला। मात्र अचानक पावसानं लावलेली हजेरी वारकऱ्यांना सुखावून जाणारी ठरली। त्याचबरोबर या पालखी सोहळ्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये सातत्यानं उन्हाचा सामना करावा लागत असताना आता पहिल्यांदाच थंडगार वाऱ्याची झुळूक वारकऱ्यांनी अनुभवली। हा अनुपम्य आणि नयनरम्य सोहळा अनेक वारकऱ्यांनी डोळ्यात साठवून ठेवला। विशेष म्हणजे वारकरी आनंदून गेले होते। पावसानं सुरुवातीच्या प्रस्थानाच्या अगोदर हजेरी लावली होती। मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता आणि त्यानंतर पहिल्यांदाच या प्रवासामध्ये पावसाच्या सरी अनुभवायला मिळाल्याने वारकरी देखील आनंदून गेले होते। राज्यभरात पुन्हा पाऊस पडणार की नाही अशी चिंता असतानाच पावसानं लावलेली हजेरी सर्वांनाच सुखावणारी ठरली। इंदापूर तालुक्यात आज पालखीनं प्रवेश केला असून इंदापूर तालुक्यातील मुक्कामानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील राज्यभरातील शेतकऱ्यांच्या वतीनं पांडुरंगाला साकडं घातलं की या राज्यातल्या शेतकऱ्यांना चांगला पाऊस पडून धनधान्य पिकू द्या, शेतमाल चांगल्या पद्धतीने उत्पादित होऊ दे आणि या राज्यातला शेतकरी आनंदित राहू दे अशा स्वरूपाचं साकडं आम्ही पांडुरंगाला घातल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं। एकंदरीतच संसरच्या प्रवासातला पावसाचा हा अनुभव वारकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचं पाहायला मिळालं। महाराज की तुकाराम महाराज की मी बंद करतो.